या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः असा मंत्र म्हणून तुम्ही नवरात्रीचे आगमन करायचे आहे। पहिल्या दिवशी तुम्ही शक्ती जी रूपी माता आहे तिचे आवाहन करायचे आहे आणि रोज तुम्ही नवरात्रीमध्ये मी जो तुम्हाला सांगितलं त्या दिवशी म्हणून ओम जय अंबे गौरी हे जे आहे आरती ही नक्की म्हणायची आहे। पूर्ण पाठच केली पाहिजे। तुम्ही यूट्यूबला लावून रोज म्हणा। नवरात्रीमध्ये काही गोष्टी आहेत ज्या आपण निषिद्ध किंवा वर्ज्य करतो किंवा मांडलेलं आहे। काय करायचं आहे काय नाही तर तेच आपण आज बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मी अर्चना आपल्या स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि नवरात्रीमध्ये जेवढं शक्य आहे तेवढे तुम्हाला मी उपाय सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर प्रत्येकाने आपल्या चॅनलवर जाऊन हे सगळे उपाय जरूर करावेत आणि उपाय भेटण्यासाठी पहिलं सबस्क्राईब करावं। चला तर मग नवरात्रीतील काही गोष्टी आहेत त्या वर्ज्य मांडल्यात त्या बघूया। नवरात्रीतील व्रताचरण म्हणजे काय? उपवास वगैरे नाही जमला तरी चालेल, पण देवी मातेजवळ तुम्ही जेव्हा जाता तेव्हा स्वतःला एकदम लीन, दीन आणि स्वतःला समर्पण पूर्णपणे करायचं आहे। एखादं लहान बाळ बघा आपल्या आईजवळ जेव्हा जातं तेव्हा त्या जगातल्या सगळ्या गोष्टी विसरतं आणि आईवर एवढा विश्वास असतो त्या बाळाचा, त्या मुलांचा लहान, की आपली आई आपल्यासाठी जी आहे ते जगातील सगळं चांगलंच आपल्याला देणार आणि चांगलंच करणार म्हणून किती हट्ट धरतात ते आपल्या आईकडं। अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या आईला पूर्ण स्वतःला झोकून द्यायचं आहे, समर्पित करायचं आहे 9 दिवस आणि नवरात्रीमध्ये शक्य तेवढं आचरण करायचं म्हणजे नखे कापायची नाहीत, अगोदरच कापून घ्या, केस कापू नयेत असं म्हटलं जातं। कोणाशीही मोठ्या आवाजात बोलू नये, तोडून एखाद्याला बोलू नये, कोणाचं मन दुखवू नये, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। वाणी एकदम संयमित ठेवायची, शांत ठेवायची म्हणजे एकदम संयमित, एकदम बोलायचं एकदम शांत, शक्य तेवढं मौन धारण करायचं आहे। खोटं बोलू नये, कोणाचाही अनादर करू नये असे सांगितले जाते। तसेच नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल मिसळणे उपयुक्त मानलेले आहे। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये शक्य तेवढं तुम्ही गुलाबजल मिक्स करून अंघोळ करायची आहे घरातल्या सगळ्या सदस्यांनी। माता दुर्गेला जे आहे अत्तर किंवा ज्या सुगंधित वस्तू खूप प्रिय आहेत देवीला म्हणून तुम्ही रोजच्या रोज अत्तर वगैरे तिथे देवी मातेला एका कापसाच्या ह्याच्यामध्ये लावून ठेवायचं आहे। केवडा, मोगरा, गुलाब, रातराणी, चमेली, चाफा अशा प्रकारचे अत्तर तुम्ही आणायचे आहेत। 9 दिवस तुम्ही लावायचे आहे आणि हे अत्तर नंतर स्वतः तुम्ही वापरायचं आहे शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी। देवीला रोज-रोज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर लावल्यामुळे होणार काय आहे? तर तुमचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग होणार आहे। बघा आता सांगायचं काय होतं आणि बघता-बघता सांगताच म्हणजेच बोलता-बोलता मी तुम्हाला शुक्र ग्रहाचा उपाय जो नवरात्रीत करायचा आहे तो सांगितलेला आहे। तर शक्य तेवढं तुम्ही चांगलं आचरण ठेवायचं आहे। मांस, मदिरा हे सगळं वर्ज्य करायचं आहे। खोटं बोलायचं नाही। याशिवाय तुम्ही सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे। उपवास नाही जमला, ज्या लोकांचा उपवास आहे ना त्यांना घरी बोलवावं, दूध, फळं द्यावेत किंवा मग त्यांच्या जे उपवासाचे पदार्थ आहेत ते त्यांना द्यावं किंवा मग मंदिरात जे बसलेले असतात ज्यांचे उपवास आहे किंवा मग तुमच्या ओळखीचे असे बरेच जण ऑफिस स्टाफमध्ये किंवा तुम्ही कामाला जाता तिथे किंवा मग तुमच्या नातेवाईकांमध्ये जे असे आहेत की गरजू आहेत बाबा, खूप त्यांची परिस्थिती थोडीशी हलाखीची आहे, तर तुम्ही द्या ना नेऊन, काही हरकत नाही आहे। ही एक तुम्ही सेवा करायची आहे निर्मळ अंतःकरणाने। सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवरात्रीमध्ये व्रताचे आचरण करणे म्हणजे काय? तर निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि पूर्ण मनोभावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हेच उत्तम मानलेले आहे। देव हा भक्तीचा भुकेला आहे। स्वतः उपाशी राहू आपला जीव कासावीस होत आहे। भुकेने काही सुचत नाहीये, कोणता मंत्र म्हणतोय आपण, देवीची कोणती सेवा करतोय, उगाचच चिडचिड होतीये, राग येतोय, वैताग येतोय, अशक्तपणा वाटतोय, त्राण नाहीये देवाचं कोणतंही करण्याचं, तर ह्याला काहीच अर्थ नाहीये। मग देवाला देखील वाईट वाटतं की तुझं शरीर एवढं जळते, तुझ्या शरीराला एवढ्या वेदना होतात आहेत, तर त्या देवीला देखील होतात, मग काहीच अर्थ राहत नाही। म्हणून प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने देव भक्तीचा भुकेला आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे यथाशक्ती, यथासंभव
जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही अत्यंत भक्तिभावाने कोणताही एक मंत्र घ्या किंवा दररोज प्रत्येक 9 देवीच्या दुर्गांचा मंत्र सांगितलेला आहे मी, तर तो देखील तुम्ही म्हणू शकता. हा अत्यंत महत्त्वाचा भाग. मनापासून केलेली प्रार्थना, उपासना, नामस्मरण, जप सकारात्मक तसेच शुभ फलप्राप्ती करण्यास आपल्याला सहाय्यभूत ठरते, असे सांगितले जाते. म्हणूनच तुम्हाला जेवढं शक्य आहे ना, तेवढं तुम्ही देवाचं करा. आता बरेच जण सांगत आहेत दुर्गा सप्तशती वाचा, दुर्गा कुठले आहेत ते मंत्र, कुठली साधना. अनेकांना भीती वाटते. आता दुर्गा सप्तशती म्हणजे त्यात कवच आहे, कीलक आहे, तर ते नाही झालं तर आपल्याकडून. बऱ्याच जणांना अनेक संभ्रम आहेत. तर त्यापेक्षा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र अतिशय पॉवरफुल आहे. हा मंत्र तुम्ही जेवढा जास्त जाप करताल ना, तुमच्यामध्ये ती ऊर्जा संचरित होताना तुम्ही स्वतः तुम्हाला जाणवतं. हा मंत्र तुम्ही दिवस रात्र 9 दिवस अखंडितपणे म्हणायचा आहे. जेवढं जमणार आहे नित्य कामं वगैरे आटोपताना देखील तुम्ही हा मंत्र म्हणला तरी चालणार आहे. फक्त काय आहे, तुम्ही पालन करायचं आहे व्यवस्थित, तुम्ही धर्माचरण करायचं आहे, पावित्र्यतेचं पालन करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, मांस, मदिरा वगैरे या सगळ्या गोष्टी वर्जित करून सगळ्यांशी आनंदाने, प्रेमाने बोलायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.